नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं सावी डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण 38 इंचाचा कटोरी ब्लाऊज बघत आहे आणि इथे कटोरी आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने काढलेली आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर इथे बघा, आता आपल्याला कटिंगसाठी घडी काढायची आहे। तर 38 इंचाची छाती आहे, त्याचा आपल्याला चौथा पार्ट काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे। आणि हा थोडा आपला एक्स्ट्रा तिरकस फॅब्रिक आहे, म्हणून मी थोडी इथे जास्त घेतलेला आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। आता आपल्याला आपल्या तयार ब्लाऊजची लांबी जी आहे ती किती आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे। माझी 13.5 आहे, तर मी 1 इंच ॲड करून 14.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून स्केलच्या मदतीने एक मी लाईन सरळ रेष जी आहे ती काढून घेणार। आणि आपण इथे बघा, मार्जिन सोडलं होतं तिथे सुद्धा एक बॉक्स करून घेतला तरीही चालेल। ठीक आहे, आता आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे। तर शोल्डर जे आहे ते मी 6 इंच घेते आणि आर्महोलसुद्धा आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे। आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छातीचा चौथा भाग, आपली छाती 38 इंचाची होती, तर त्याचा चौथा भाग 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला स्केलच्या मदतीने अशा पद्धतीने आपण जिथे शोल्डर आर्महोल घेतलं तिथे एक सरळ रेष ओढून घ्यायची आणि छातीचं माप टाकलं तिथे आपल्याला एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपलं इथपर्यंत मार्किंग झालेलं आहे। आता आपल्याला कमर बघायची आहे। तर कमर किती आहे त्याचा चौथा पार्ट आपल्याला काढायचा आहे आणि टक्ससाठी आपण 1 इंच ॲड करत असतो, तर तो 1 इंच ॲड करायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला 2 इंच परत शिलाई मार्जिन अशी ठेवायची आणि त्यानंतर स्केलच्या मदतीने अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। मार्जिनची लाईन आणि आपली मेन फिटिंगची लाईन, दोन्ही लाईन्स जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि आता आर्महोलचा आपल्याला मागचा गोलीव आकार द्यायचा आहे। तर मी 1.25 म्हणजे 1 इंच आणि त्याला 2 लाईन असं घेतलेलं आहे आणि जेवढा आपण आर्महोल घेतलं होतं त्याचं सेंटर काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने गोल आपल्या आर्महोलचा आकार देत आहे। आणि इथे जर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर एकदा आपण आर्महोल राऊंड चेक करून घ्यायचा, म्हणजेच आपल्याला टाईट लूज होतो की काय हे आपल्याला ओळखण्यात येतं। ओके, तर अशा पद्धतीने एवढं मार्किंग झालेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि रेडी शोल्डर, तर बघा इथे माझं रेडी शोल्डर जे आहे इथे 2.25 इंचाचं हवं आहे, तर मी इथे 3.25 इंचावरती मार्क करते आणि 2.5 इंच माझी इथे गळारुंदी येतं। आणि असे पण करू शकता तुम्ही, डायरेक्टली गळारुंदी 2.5 इंच घ्या आणि उरलं जे पार्ट आहे ते तुम्ही तुमचा शोल्डर घ्या, त्यात 1 इंच आपलं फिनिशिंगसाठी तर जातेच जाते। ओके, तर अशा पद्धतीने ते 2.5 इंचावरती मार्क केलं। त्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, तर गळ्यासाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर माझा मागचा गळा जो आहे तो 8.5 इंचाचा आहे आणि यात इथे कोणतंच प्लस मायनस करायचं नाही आहे, डायरेक्टली जेवढा गळा आहे तेवढं मार्क करायचं। आता वरती तुम्ही जेवढी गळारुंदी घेतली आहे त्यापेक्षा 1 इंच खालीसुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकता किंवा शोल्डरसुद्धा आपल्याला जेवढं रेडी हवं आहे तेवढं आणि त्यात 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे। आता बघा, वरती गळारुंदी मी 2.5 इंच घेतलेली होती आणि खाली मी इथे 3 इंचाची घेत आहे आणि हे दोन्ही जे पॉईंट्स आहे ते अशा पद्धतीने इथे मी जोडून घेत आहे आणि स्केलच्या मदतीने बॉक्स जो आहे तो ओढून घेत आहे। आता त्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। तुम्हाला स्क्वेअर द्यायचं असेल स्क्वेअर द्या, मटका द्यायचा असेल तर मटका द्या, गोल द्यायचा असेल तर गोल द्या। अशा पद्धतीने आपलं मागचं ड्राफ्टिंग ते आहे ते झालेलं आहे। आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे आणि त्याआधी इथे बघा, फिटिंगच्या साईडने अशा पद्धतीने 1/2 इंच आपलं फिटिंग साईडवर आणि असं क्रॉसमध्ये अशी तिरकस लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे। ती लाईन आपली कशासाठी, डाट दिल्यानंतर आपलं ब्लाऊज फिटिंग लाईनने खाली तिरकस यायला नको, ते सरळ एका लाईनमध्ये दिसायला हवं, त्यासाठी आपण जी आहे ही लाईन ड्रॉ केलेली आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं कटिंग झालं आहे। आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने सांगते आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता यानंतर बघा, गळ्याची जी रुंदी आहे ना त्याला आपण इथे नॉच लावून घेतला आहे, म्हणजेच गळा आपण कट केलेला नाही आहे, मी अजून डिझाईन त्याची ठरवलेली नाही आहे। तर त्यासाठी मी गळारुंदी आपली किती आहे ते मी मार्क करून घेतलं। आता असंच्या असं आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे। जसं आपण मागचा पार्ट काढला तो उचलायचा आणि समोर ठेवायचा, अशा पद्धतीने कट टू कट आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे गळारुंदीच्या ठिकाणी रुंदी। आणि आर्महोलची साईड जेवढा आपण मागे गोलाई घेतली होती ना त्यापेक्षा 1/2 इंच किंवा अर्धा इंच इथे कमी करून घ्यायचं। तर मी इथे 1/2 इंच कमी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर असा आर्महोलचा शेप देऊन द्यायचा आहे, म्हणजेच आपला आर्महोलला काहीच करण्याची आता गरज पडणार नाही एवढं, कारण की ही चेस्ट हेवी आहे आणि यांचं शोल्डरसुद्धा खूप उतरतं, तर त्यासाठी मी हे माप काढलेलं आहे। आणि त्यांचं मी आधी एकदा
विदाऊट ब्लाऊज मापाला घेता शिवलेला त्यांना परफेक्ट बसला। त्यानंतर इथे बघा गळ्याची लांबी टाकली आणि त्यानंतर कटोरीचा शेप काढायचा आहे। तर इथे बघा वरून मी डायरेक्टली क्रॉसमध्ये 3 इंचावरती मार्क केलं। त्यानंतर इथे बघा खाली आपल्याला क्रॉसपट्टीला मार्क करायचं असतं, पण त्याआधी इथे गळा आपण वरती 2.5 इंच घेतलं होतं, खाली पण 2.5 इंच घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक जो आहे स्क्वेअर तो ड्रॉ करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे। आता इथे बघा कस्टमरांनी सांगितलेलं होतं की मला व्ही लीफ नेक हवा आहे बा म्हणून, तर मी शिवताना व्ही लीफ नेक शिवला होता आणि त्यांची चेस्ट आणि फुल बस्ट आपलं हेवी असल्यामुळे त्यांना थोडं दाटल्यासारखं वाटत होतं। त्यानंतर मी पूर्ण ब्लाऊज जे आहे समोरून गळा जो मी फर्स्ट जो गळा काढला आहे ना गोल तो घेतलेला फायनली, कारण की हे ब्लाऊज त्यांना हे होत नव्हतं, हे पॅकमध्ये जाणार होतं आणि इथे मी फायनल गळा हा गोलच घेतलेला होता। तुम्ही सुद्धा गोल घ्या, कोणताही शेप देऊ नका, कारण की ते ब्लाऊज बिघडणार, कारण की गळ्यानुसार आपल्याला शोल्डर जो आहे तो मार्क करावा लागते। आता इथे बघा जेवढी आपण हाईट घेतली होती ॲज इट इज तेवढी घेतली होती, पण आपण इथे काहीच वाढवलेलं नव्हतं, तर त्यासाठी इथे अर्धा इंच वाढवून अशी पट्टीच्या मदतीने सरळ लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची। आपण इथे कटोरी बिना मापाने कटोरी कशी काढायची हे बघणार आहोत, तर तुम्ही इथे काळजीपूर्वक बघा। आता क्रॉस पट्टी आपल्याला काढायची आहे। त्याच्या आधी इथे बघा लोअर चेस्ट जी आहे ना ती 12.5 इंच होती, तर मी ते 12.5 इंचावरती मार्क केलेलं आणि आता खाली किती उरलेलं आहे 2.5 इंच। तर ऑनफोल्डच्या साईडनं मी 3 इंच घेतलेला, म्हणजे हुक पट्टी लागते तिथे, आणि बाकी साईड जी आहे ती मी 2.5 इंच घेतलेली आहे। नॉर्मल आपण शेप दिला, शेवटला मी 1.5 इंच दिलेला अशा 2 इंच दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि अशा पद्धतीने मी इथे कटोरीचा आकार ड्रॉ करायचा आहे। तर वरती जो आहे तो कॉर्नर मी आधी काढून घेतला आणि इथे कटोरीचं जे मार्क टाकले आहे ना, तुमची छाती जेवढी आहे ना त्याचा 6वा भाग काढायचा आहे आणि त्यानंतर इथे एवढं आलेलं मार्क करून घ्यायचं आहे आणि जेवढे आपले पॉईंट्स जे आहे ते जोडून घ्यायचं आहे। तर इझिली इथे बघू शकता तुम्ही आपल्या कटोरीचा आकार जो आहे तो आलेला आहे। अशा पद्धतीने इथे जी आहे कटोरी आपली ड्रॉ करून झालेली आहे। आता आपल्याला याची कटिंग करायची आहे आणि इथे शिलाई मार्जिन वगैरे जे काही टाकायचं आहे ना ते नंतर टाकून घ्यायचं। तर अशा पद्धतीने आपलं मार्किंग झालेलं आहे। आता मी इथे कटिंग करत आहे। हा पार्ट मी थोडा दुरून कट केलेला होता, मग नंतर मी प्रॉपरली कट केलेला आहे। आता आपण इथे कटोरी कशी वाढवायची ना हे बघूया, तर हे कटिंग करून घेऊया। आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार जरी हेल्पफुल वाटला असेल ना, तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा, कमेंटसुद्धा नक्की करा। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणते बघायचे आहे किंवा नेक्स्ट पॅटर्न तुम्हाला कोणता बघायचा आहे हे सुद्धा। आता आपण इथे कटोरी पण कट करून घ्यायची आहे आणि मी फायनल गळा जो आहे तो हा गोलच घेतलेला होता, तर मग मी नंतर गोल केलेला। कस्टमरांना मी ते सांगितलं की तुम्ही असा हा गळा घेऊ नका, हा परत पॅकमध्ये जाणार आणि तुमची हाईट पण कमी आणि चेस्टचा पार्ट पण जास्त आणि मग तुम्हाला पण म्हणजे अनकम्फर्टेबल वाटणार, कारण की त्यांना डीप नेकचेच गळे आवडतात आणि त्या डीप नेकच घालतात म्हणून, ठीक आहे। तर अशा पद्धतीने एवढं आपलं कटिंग झालेलं आहे। आता ही कटोरी मी उचलली आणि तुम्हाला वाटत असेल की हा कटोरीचा शेप थोडा वेगळा आलेला आहे, तर तो वेगळा आपला याच्यासाठी आला आहे कारण की आधी गळ्याचा आकार जो आहे ना तो वेगळा घेतलेला होता, ठीक आहे। आता जुनी कटोरी आपली इथे ठेवली। आता या कॉर्नरवरून मी इथे 1.5 इंच वाढवलं आणि इथल्या कॉर्नरवरून मी 1.5 इंच वाढवलं। आता तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल ना, तर तुम्ही आधी जुनी कटोरी जशी आहे तशी ड्रॉ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही वाढवा। आता याचं सेंटर काढून घेतलं आणि सेंटर काढल्यानंतर सुद्धा मी इथे 1.5 इंचावरती मार्क केलं आणि आता आपल्याला हे पॉईंट्स जे आहे ना ते जोडून घ्यायचे आहे। हे आपल्याला तिन्ही पॉईंट्स जे आहे ते जोडून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने कॉर्नरवरून कॉर्नरपर्यंत 2 पॉईंट्स जे आहेत क्रॉसमध्ये येईल अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा इथून थोडं 1/2 इंच आणि इथून पण आपण 1/2 इंच जे आहे असं घ्यायचं आहे आणि डॉट डॉट करत जी आहे ही लाईन मी इथे मिळवून घेणार। एवढीच आपली शिलाई मार्जिन आणि डाटचा पार्ट जो आहे ना तो वाढलेला असतो। आणि आता यानंतर ॲज इट इज जसं आहे ना तसं कट टू कट करून घ्यायचं आहे आपल्याला इथे। अशा पद्धतीने आपली इथे कटोरीची ड्राफ्टिंग जी आहे ना ती झालेली आहे आणि हा पॉईंट आपल्याला जे आपण हुक लावतो ना त्या पार्टने थोडं अर्धा इंच आपल्याला इथे बघू शकता असं क्रॉसमध्ये जायचं आहे। इथे अर्धा इंच असं क्रॉसमध्ये जायचं आहे, म्हणजे गोल आकार द्यायचा आहे, आपल्याला शेप द्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे डाट येणार आपला 3 इंचाचा मधामध्ये डाट येणार आणि वरती 2.5 इंच जेव्हा आपण स्टिच करतो त्यावेळी। तर अशा पद्धतीने आपलं इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता आपण याचं कटिंग करूया आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा, ठीक आहे।